सोलापूरच्या तरुणाईला नशेत ढकलण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीचा सोलापूर जेलरोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। 46 ग्रॅम MD ड्रग्ज घेऊन सोलापुरात आलेल्या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक केली। सुफियान फुलारी आणि तौफिक सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत। सोलापूर शहरातील तरुणांच्या मागणीनुसार मुंबई आणि पुण्यातून MD ड्रग्जची तस्करी केली जात असल्याची खात्रीशीर माहिती सोलापूर शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे जेलरोड पोलिसांनी एक विशेष योजना आखली। संशयितांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी स्वतःच एका ग्राहकाचे सोंग घेत त्यांना विजापूर वेशीत बोलावले। बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास सुफियान आणि तौफिक 4 चाकी गाडीतून पुण्यातून सोलापुरात पोहोचले। ठरल्याप्रमाणे ते विजापूर वेशीवर आले, मात्र गाडीतून उतरण्यापूर्वीच त्यांनी आजूबाजूला अंदाज घेतला। दरम्यान त्यांना परिसरात पोलिसांच्या गाड्या दिसल्याने त्यांचा संशय बळावला। सावध झालेल्या आरोपींनी गाडी थेट रूपाभवानी मंदिर मार्गे तुळजापूरच्या दिशेने पळवली। पोलिसांच्या 2 पथकांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला। अखेर तामलवाडी टोल नाक्याजवळ आरोपीची गाडी बंद पडली। गाडी बंद पडताच दोघांनीही पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जेलरोड पोलिसांच्या पथकाने त्यांना शिताफीने पकडले। पोलिसांनी आरोपीकडून 46 ग्रॅम MD ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी जप्त केली आहे। गुरुवारी या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 26 एप्रिलपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील सोलापूर शहरामध्ये काही इसम जे ड्रग्ज विक्री करताना संशय पोलिसांना पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। काय नेमकं प्रकरण कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली? बरोबर आहे। काल जेलरोड पोलीस स्टेशन सोलापूर या ठिकाणी गोपनीय माहितीवरून एका गाडीमध्ये अंमली पदार्थ येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आमचे DB पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी जेलरोड PI हे त्या गाडीचा मागोवा घेण्यासाठी रोडवर पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान गाडी विजापूर वेस ते रूपभवानी मंदिराकडे जाताना दिसली। त्यांचा पाठलाग करता ते रूपभवानी मंदिराकडून तुळजापूरच्या दिशेने गेले। तुळजापूर रोडला लागतात जो टोल नाका आहे तिथे टोल नाक्याला आपल्याला पुढे जाता येणार नाही असं लक्षात आल्यानंतर त्या गाडीने परत U-टर्न घेतला। मागे पोलीस गाडी पाठलाग करतच होती। U-टर्न घेऊन रस्त्यातच ती गाडी अर्धवट सोडून त्यातले दोन्ही तरुण शेतातून पळून जाण्याच्या तयारीत होते। तेवढ्यात पोलीस पथक तिथे पोहोचलं आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। सदरील इसमांची नाव तौफिक सय्यद आणि फुलारी हे दोन्ही आरोपी पुण्याचे राहणारे आहेत। एक हडपसर आणि एक पुणे सबर्ब मधलाच राहणार आहे आणि या दोघांना ताब्यात घेऊन यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्यासोबत एकूण 47 ग्राम MD ड्रग्ज मिळालेला आहे। या दरम्यान या संदर्भात आपण जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला NDPS ऍक्ट अंतर्गत आणि पुढील तपास सुरू आहे।